तर नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे NSS कॅम्प पार्ट 9 मध्ये. तुम्हाला माहिती NSS कॅम्पची पोरं म्हणल्यावर त्यांचं नाटक बी एकदम भारी असणार आणि त्यांचा डान्स बी एकदम भारी असणार. आमच्या मग NSS कॅम्पच्या पोरांनी नाटक ते एकदम खतरनाक केलं, त्यासोबत डान्स बी एकदम खतरनाक केला. नेक्स्ट लेवलच असतं सगळं NSS कॅम्पच्या पोरांचं. केलं तर एकदम भारीच करायचं, नाही तर NSS कॅम्पच्या पोरांनी ठरवलं करायचंच नाही ती. मग आपल्याला ते आमच्या आराध्याची गाणी असू द्या, मग काही असू द्या, मग नाटक बी असू द्या. आता NSS कॅम्पची पोरं म्हणल्यावर कुणासोबत मैत्री होतीच त्यांची. आमच्या लहान पोरासोबत मैत्री झाली होती आणि एकदम मस्त वाटावरचं गाणं घेतलं होतं. NSS कॅम्पची पोरं म्हणलं तुम्हाला म्हणलं का नाही, नेक्स्ट लेवलच करत असते. हां, एक नाटक घेतलं होतं, एक असते कोणती कीर्तन कारण जे बाई असती त्यांचा काहीतरी संवाद चालतंय. तुम्हाला ह्यांच्याकडे बनवतो एकदम हसू येत असेल तर विचार करा ह्यांचं नाटकच किती फनी असेल. आहा, NSS कॅम्पच्या पोरांचा नाद नकात करू, तो लय भारी असं नाटक होतं ना. आता NSS कॅम्पच्या पोरांचं मेन कार्यक्रम आला होता, ते म्हणजे आराध्याची गाणी. आम्ही गाणं म्हणत नाही तोवर तिकडून ना आम्हाला असला भारी रिस्पॉन्स आला म्हणतो ना, आम्ही तर नंतर सुरूच केलं. NSS कॅम्पची पोरांनी ठरवलं होतं की काम केलं तर एकदम भारीच करायचं आणि प्रेक्षकांना एकदम मनोरंजन करायचं. NSS कॅम्पच्या पोरांना काय त्यांनी नव्हतं, त्यांनी डायरेक्ट सरांना अंगात आणायला लावलं. अर संपलंच विषय मग इथं. आता इथे NSS कॅम्पच्या पोरांनी काय म्हणलं होतं माहिती घ्यायला, आता आम्ही करू काय, ती काय म्हणले लवकरात लवकर तुम्ही जेवायला जावा, तुम्हाला भुका लागल्यात. आम्ही आलो जेवायला. आज दणकावून मस्तपैकी नॉनव्हेज होतं बघा. दणकावून नॉनव्हेज बिनव्हेज मारून आता आम्ही सकाळी सगळे NSS कॅम्पची पोरं सगळी उठली होती. आता NSS कॅम्पच्या पोरांना काही करमणच गेलं होतं, कारण आता सगळेजण जाणार होते. आजचा होता लास्टचा दिवस. तर आता म्हणलं आज लास्ट दिवस आहे, म्हणलं आज काम एवढं भारी करायचं म्हणलं ना, इथल्या सरने आपल्या लक्षातच ठेवलं पाहिजे होतं. सर म्हणले चला मग आता तुम्हाला एकदम असे भारी काम देतो म्हणलं. सरने आम्हाला आज काम दिले होते झाडं लावायची. ते म्हणले पुढच्या वेळेस कधी तुम्ही इथं आणखीन कॅम्पसाठी आला हो, तुम्हाला इथले झाडे मोठे झालेले दिसले पाहिजेत. सरला म्हणलं सर आम्हाला खरं वाटतंय बघा ही. आम्ही झाडं ते सगळे लावून घेतले होते. झाडं लावायला आम्ही काही कमी केलं नव्हतं. सरने आणखीन एक आणलं होतं, ते एकदम भारी होतं. ते काय होतं माहिती का, फुलांचे रोपटे होते, मग ते बी लावून घेतले. तिथनं नंतर आम्ही आलो होतो निरोप समारंभासाठी. तुम्हाला माहिती कार्यक्रमचा कुठला बी निरोप समारंभ असतो, निरोप समारंभासाठी आम्ही येऊन बसलो होतो. तिथला कार्यक्रम संपून इकडे आम्ही मॅडम पाशी आलो होतो, कारण इथल्या मॅडम जे आहेत का त्यांचा आज बड्डे होता. ह्या मॅडमने तर आम्हाला एवढा फुल सपोर्ट केला होता ना, आम्हाला वडापाव खाऊ घातले होते बघा आम्हाला. आम्ही एकदम खतरनाक बड्डे केला. नंतर आता NSS कॅम्पची पोरं आता सगळे काम बिम करायला लागली होती. आता सगळे तिथलं सामान आहे सगळे NSS कॅम्पच्या पोरांना भरावं लागत होतं. त्यामुळे NSS कॅम्पची पोरं काय थकले नाही, सगळं सामान बिमान भरून टाकलं. आता मी तर निघालो आता आमच्या गावाकडे. आमचे NSS कॅम्पचे पार्ट सगळे इथे संपले. आमचे NSS कॅम्प बी संपला. तर भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग ती आपली रेग्युलर ब्लॉग मिळतो. टाटा बाय बाय. भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मिळते ब्लॉग्स.